त्यांनी बलिदान दिलं, या हुतात्म्यांच्या खरं तर स्मृतींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. आणि त्यानंतर 1 ते 1960 रोजी मराठी भाषेला करण्यासाठी आपण करायची. चला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात या ठिकाणी उद्घाटन होत आहे. विद्यार्थ्यांना जाणून गेली वर्ष पाहत आहोत की या कार्यालयाचं नूतनीकरण हे टप्प्याटप्प्याने चालू होतं आणि खऱ्या अर्थाने ते आज पूर्णत्वास आलेला आहे. आणि मग आपण इकडे पहा. ओ बांगरा सर ये बर्तन Yeah.
पलीकडं क्लार्क आणि ते सुपरवायझर आणि ती जागा स्पेस आपल्याला एवढं छान मिळाला जे येतात ना पालक वेटिंगला बाहेर उभे राहायचे ना जागाच नव्हती मग आता वेटिंगला पण वगैरे दिला किती सर शॉप आहे वेटिंगला पालक वगैरे बसू शकतात तुम्ही आणि समजा मीटिंग यायची म्हणजे या विद्यालयाचे प्राचार्य सन्मानित श्री बाळासाहेब बारीकर सर, पर्यवेक्षक श्री मोहिते सर, उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र, आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस, त्याचबरोबर नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन आणि या शैक्षणिक वर्षात खऱ्या अर्थानं आपण जे कष्ट केले या कष्टाचं जे फळ आहे जे आपणाला आज मिळणार आहे तो आपला वार्षिक निकाल या वितरणाचा कार्यक्रम. अशा या तिहेरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलेलो आहोत. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की प्रथमतः आपल्या सर्वांचं दैवत या श्री रंगनाथ स्वामी शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक स्वर्गीय कर्मवीर दलित मित्र शिक्षण महर्षी चांदमनजी बोराभाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मी मान्यवरांना विनंती करतो प्रतिमा पूजन. संस्थेचे संस्थापक आदरणीय बाबू यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे. आपण सर्वजण भाऊंना विनम्र अभिवादन करूया. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा अभिमान आणि कामगारांचा सन्मान अशा अर्थाने आजचा दिवस खरंतर साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर, या गावच्या प्रथम नागरिक उषाताई कानडे, उपसरपंच सन्मान्य कमलेजी वरपे, माजी गटविकास अधिकारी सकाराम शेठ भालेराव, रेश्माताई शशिकांत भालेराव, वैद्यमापन शास्त्र अधिकारी, त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तिरंगा उद्योगाचे सर्वेसर्वा सन्माननीय नितीन शेठ भालेराव,
त्याचबरोबर जीप प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शेटकवडणे, त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बाळशीराम शेठ भालेराव, त्याचबरोबर माजी प्राचार्य नंदकुमार भालेराव, त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तुषारभाऊ थोरात, त्याचबरोबर या नगरीचे माजी उपसरपंच एक आदरणीय व्यक्ती बाळासाहेब अण्णा भालेराव, त्याचबरोबर रोहितजी घोडके, ज्या मंथन परीक्षा होतात, त्याचबरोबर माननीय श्री शशिकांत भालेराव, अध्यक्ष कमलजा देवी क्रीडा मंडळ, त्याचबरोबर गगन शेठ घनदाट बँक ऑफ इंडिया निवृत्त अधिकारी, त्याचबरोबर सौ ज्योतिताई वरपे सदस्य व्यवस्थापन समिती जीप प्राथमिक शाळा कळम, त्याचबरोबर इसाकबाई शेख पत्रकार, संतोष भालेराव उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कमलजादेवी विद्यालय, त्याचबरोबर द्राक्ष बागायतदार निलेश शेठ कानडे आणि उपस्थित सर्व मान्यवर, या सर्वांचं मी प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. हा कार्यक्रम थोडासा लहान करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आठवत असेल 16 जून 2025 आपण सर्वजण असेच या प्राथमिक शाळेच्या वरच्या हॉलमध्ये या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशोत्सवासाठी एकत्रित जमलेलो होतो. अशा सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच वेळी जीप प्राथमिक शाळेच्या अद्ययावत अशा प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन याच मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न झाले. हे पाहिल्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री आरेकर सर यांनी त्याच सभेमध्ये एक संकल्प सोडला होता की आपल्याही विद्यालयाचं हे कार्यालय अशाच पद्धतीनं सुसज्ज आणि अद्ययावत असावं. आणि खऱ्या अर्थाने तो पहिला दिवस होता आणि विद्यार्थी मित्रांनो, योगायोग आहे, आज विद्यालयाचा हा शेवटचा दिवस आहे. या दरम्यानच्या वर्षामध्ये अनेक घडामोडी झाल्या. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांची एकत्रित ओढ जमवली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रयत्नातून आजच्या या कार्यालयात जे मूर्त स्वरूप आलेलं आहे ते आता तुम्ही पाहताच आहात. तर या सर्व कामामध्ये खऱ्या अर्थानं हे सर्वच मान्यवर असतील किंवा माजी विद्यार्थी असतील, या सर्वांचं अतिशय मोठं असं योगदान आहे. आजचं हे नूतनीकरण झालेलं जे कार्यालय आहे हा फक्त भौतिक बदल नाही, तर विद्यालयाला प्रगती देणारं, दिशा देणारं अशी एक ती वास्तू आहे. या कार्यालयाच्या उभारणीमागे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे या सर्व माजी विद्यार्थ्यांचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांची या आपल्या विद्यालयामध्ये असणारी, विद्यालयाविषयी असणारी जी निष्ठा आहे, आपुलकी आहे आणि कृतज्ञता आहे. कारण जे विद्यार्थी या शाळेच्या मैदानावर खेळले, बागडले, शिकले आणि समाजाच्या आज विविध क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत, ही त्यांची भावना कृतज्ञतेची अतिशय मोलाची अशी आहे. शाळेतून शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या मातृसंस्थेसाठी काहीतरी योगदान द्यावं, ही प्रेरणादायी गोष्ट त्यांच्याकडून खरं तर शिकण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या या आर्थिक सहकार्यामुळंच हे आजचं जे कार्यालय आहे हे उभारू शकलो. याचा लाभ निश्चितच या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना होणार आहे. हे कार्यालय केवळ प्रशासन नव्हे तर विद्यालयाच्या एकूणच कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारं ठरणार आहे आणि त्याचा निश्चित फायदा तुम्हाला पालकांना जलद आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चितच होणार आहे. या कार्यामुळे सध्याच्या विद्यार्थ्यासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे की तुम्ही जे विद्यार्थी आहात, तुम्ही सुद्धा भविष्यात
अशा प्रकारचं शाळेसाठी योगदान द्याल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. मी पुन्हा एकदा या सर्व आर्थिक सहकार्य करणाऱ्या, त्यामध्ये विविध प्रकारचे सहकार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांचा छोटासा सन्मान आमच्या विद्यालयाच्या वतीने होत आहे, याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आपलं योगदान दिलेलं आहे, मी त्यांचा नामोल्लेख करतो, ते होणं गरजेचं आहे. सन्माननीय अनिल शांताराम शिंदे, अभिषेक राजेंद्र भालेराव, त्याचबरोबर हॉटेल रवी किरण, अक्षदा संतोष भालेराव, त्यानंतर सोमनाथ शेठ विठ्ठल भालेराव, विंटेक्स पॉलिटेक कंपनी विष्णू शेठ कानडे, सुनील भालेराव, प्रवीण भालेराव, त्याचबरोबर संदीप शेठ गंगाराम भालेराव, इयत्ता 10वीची बॅच 2007-08, त्याचबरोबर संजय शिंदे, सुदर्शन बाळूमुळे, भरत भालेराव, त्याचबरोबर प्रवीण बबनराव कानडे सर, प्रतीक प्रवीण कानडे, निखिल बाळासाहेब लकडे, रावसाहेब वसंत घोडके, माजी प्राचार्य नंदकुमार भालेराव सर, त्याचबरोबर सुनील भालेराव, महेंद्र काळे, बाळासाहेब कानडे सर, संतोष किसन जगदाळे, इसाकबाई शेख पत्रकार, तुषार पवार, संजय शेठ भोर, त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक उषाताई कानडे, संतोष दादा भालेराव, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, तिरंगा उद्योग समूहाचे नितीन शेठ भालेराव, दत्ता शेठ कानडे, ग्रामपंचायत सदस्य, बाळशीराम शेठ भालेराव, माजी सरपंच व विद्यार्थी संघाचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय उपसरपंच कमलेश शेठ वरपे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शेठ कहडणे, द्राक्ष बागायतदार या शाळेचे पालक संघाचे उपाध्यक्ष निलेश शेठ कानडे, त्यानंतर प्रसाद पवार, बळीराम थोरात, त्याचबरोबर ऋषी राजेंद्र भालेराव, संकेत शेठ भालेराव, गणेश शेठ कानडे, मिलन हॉटेल, त्याचबरोबर दत्तात्रय भालेराव, दत्तात्रय शरद शेठ भालेराव उद्योजक आणि प्रमोद शेठ कानडे, माजी जीप सदस्य. विद्यार्थी मित्रांनो, अशा सर्व या माझे विद्यार्थी ग्रामस्थ यांनी विद्यालयाला या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी आर्थिक असेल किंवा विविध वस्तू स्वरूपात असेल अशा प्रकारचं भरीव असं योगदान दिलेलं आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यालयाचं रूप आलेलं आहे. मी पुन्हा एकदा यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने करतो. प्रथमतः या ठिकाणी क्रम मागे पुढे असेल, पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या मान्यवरांनी समोर यायचं. हो, प्रथमतः या ठिकाणी हो या गावच्या प्रथम नागरिक सौ उषाताई कानडे यांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब आरेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर या नगरीचे उपसरपंच सन्मान्य श्री कमलेश वरपे यांनी समोर यायचं. मी आता या ठिकाणी जो नामोल्लेख करतो ते उपस्थित असतील तर त्यांनी समोर यायचं आहे.
यानंतर या वेळेअभावी आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान हा जागेवरच करतोय. यानंतर सर्व उपस्थितांच्या वतीने मी तिरंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि या गावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ भालेराव यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. महाराज की जय भवानी. जोरात आवाज आला पाहिजे बरोबर. जय भवानी. आता कसं आज 1 मे महाराष्ट्र दिवस म्हणजे कामगार दिवस. महाराष्ट्र दिन म्हणजे कामगार दिवस. आज सर्वांना मी प्रथमतः महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि भाषण न करता सर मी या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो की मराठी शाळेमध्ये ज्यावेळेस साप निघाला होता आणि साप निघाल्यानंतर आम्ही ते पाहायला आलो. शाळेत पाहायला आल्यानंतर शाळेचं आतलं चित्र थोडंसं वेगळं दिसलं. जुन्या वस्तू, कपाट असेल, खुर्च्या असतील यांची थोडीशी गर्दी होती. मग त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शेठ असतील, आपल्या वर्पी मॅडम असतील, यांना सांगून आम्ही मुलांना नक्की ऐका, सगळ्यांनी ऐका. पहिल्यांदा एक रूम बनवायचं घेतलं आणि ती रूम म्हटलं संपूर्ण रूम मी स्वतः बनवून देतो संदीप शेठला म्हटलं. आणि पहिली रूम आम्ही बनवली. स्लॅब असेल, कलर असेल, रंगरंगोटी असेल आणि खालची फरशी वगैरे सगळं एकदम व्यवस्थित अशी अद्ययावत रूम ती केली. ती रूम केल्यानंतर गावातील बऱ्याचशा मान्यवरांना त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने जर शाळा झाली तर शाळा अतिशय सुंदर होईल. आणि मग त्याच्यातून संदीप शेठनी बऱ्याच जणांना कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला आणि संपूर्ण शाळा, मग त्यांचं त्यात ऑफिस सुद्धा त्यांनी केलं. त्या ऑफिसमध्ये बसलो असताना आरेकर सर आम्ही सगळे होतो एका कार्यक्रमानिमित्त तिथे आलो. त्यानंतर सरांना मी बोललो, सर जसं मराठी शाळेचं ऑफिस झालं तसंच आपल्याही शाळेचं हायस्कूलचं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच योगदान देऊ. आणि त्यानंतर विज्ञान प्रदर्शनासाठी या ठिकाणी गावातील सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आलो. विज्ञान प्रदर्शन पाहिलं. मुलांना ऑफिसमध्ये आलो. प्रत्येक जण 10-12 जण होतो. नामोल्लेख कोणाचा करीत नाही मी. प्रत्येकाने 5-5, 10 हजार रुपये ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने रक्कम गोळा केली. मग शालेय शिक्षक असतील, गावातील सन्माननीय व्यक्ती असतील यांनी आणि अतिशय सुंदर अशी रूम त्या ठिकाणी ऑफिस तयार झालेलं आहे. ह्या ऑफिसची गरज काय आहे हे महत्वाचा विषय. कारण घराची कला अंगण सांगते, तशीच आपली शाळा कशी आहे हे आपलं ऑफिस नक्कीच त्या ठिकाणी सांगेल. ऑफिसमध्ये प्रवेश केल्यानंतर पालकाला वाटलं पाहिजे की आपण नक्कीच एका चांगल्या शाळेमध्ये आलेलो आहोत. आदरणीय वसंतरावजी भालेराव यांच्या संकल्पनेतून हे उभं राहिलेलं स्कूल संकुल अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु इंटेरियरचा अभाव या ठिकाणी नक्कीच जाणवेल. सर ज्याप्रमाणे ऑफिस झालं त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या रूम या ठिकाणी तयार झाल्या पाहिजे. इंटेरियर आणि बसायची व्यवस्था जर चांगली असेल तर शिक्षकांना ज्यावेळेस शाळा सुरू होत्यात आणि 5वीच्या ऍडमिशनसाठी मुलं नसतात ती 1-1 सर नक्कीच थांबेल. शाळा अद्ययावत झाली पाहिजे. कॉम्प्युटर लॅब देखील अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे शाळेचे इंटेरियर होणे गरजेचं आहे. त्यासाठी सर तुम्ही काम चालू करा. गावातील नागरिक नक्कीच त्यात सहभाग घेतील. दुसरा विषय असा, मी गेल्या आठवड्यात आरेकर सरांशी चर्चा केली. या ठिकाणी शाळा सगळी सुंदर झालेली आहे, परंतु शाळेचं मैदान म्हणावं असं नाही. मुलं शिक्षणात प्रगती करतात, परंतु खेळात आपल्या शाळेतला एकही विद्यार्थी तालुका लेवलला म्हणा किंवा पुढल्या लेवलला काय मला काय अजून गेलेला दिसला नाही आणि तो गेला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणचं जे समोरचं मैदान आहे हे मैदान अद्ययावत होणे फार गरजेचं आहे. मग त्यामध्ये कबड्डी असेल, कुस्ती असेल, रनिंग ट्रॅक असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, व्हॉलीबॉलचं मैदान असेल, ह्या सर्व सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे.
त्यासाठी मी सरांना बोललो होतो, सर लाल मातीचं ग्राउंड आपण तयार करायला घेऊ, परंतु लाल मातीचा थोडा प्रॉब्लेम तयार होतो आणि सगळ्या शाळेकडं इकडे तिकडे लाल माती जाते, परंतु लाल मातीशिवाय मैदानही होणार नाही सर. त्यामुळे एका बाजूला लाल माती, त्याच्यानंतर गार्डन, एक छोटंसं गार्डन मुलांना व्हायला पाहिजे. सर तुम्ही कामाची तयारी करा. तुम्हाला ग्राउंड साठीचा निधी वैयक्तिकरित्या मी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. आणि पुढल्या वेळेस ज्यावेळेस शाळा चालू होईल त्यावेळेस हे ग्राउंड तयार झालं पाहिजे असं मला वाटतं. पाहू आता काय होतं काय नाही. बऱ्याच जणांना आपण विनंती देखील केली आहे की शाळेचं मैदान, मराठी शाळा असेल, हायस्कूलच्या मुलांना खेळण्यासाठी तर मैदान पाहिजे, परंतु त्याचा उपयोग स्पोर्टमध्ये भाग घेऊन मुलांच्या करिअर घडवण्यासाठी झाला पाहिजे, परंतु तो होत नाही आपल्या शाळेत. सर तुम्हाला मी वारंवार विनंती केली की एक क्रीडा शिक्षक चांगल्या पद्धतीने शाळेत भरावा, जेणेकरून मुलांना, ज्याचं प्रत्येक मुलाला पहिला नंबर दुसरा नंबर येणं ज्याची काही शाश्वती नाही. काही मुलांचं शिक्षणात डोकं चालेल, काहींचं खेळात चालेल, कोणाचं काय, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाला शाळा म्हटल्यानंतर सगळ्या सुविधा देणं आपलं काम आहे. त्यासाठी आपण सर्व गावकरी नक्कीच प्रयत्न करू. मी जास्तीचं काही बोलणार नाही. त्यानंतर सर त्या ठिकाणी थोडंसं गटाराचा एक प्रश्न आहे, तो सुद्धा मार्गी लागला पाहिजे, कारण पावसाळ्यात सगळं पाणी इथे येणार आहे. 4 महिने पावसाळा आपल्याला काढायचा आहे, त्याचा सुद्धा बंदोबस्त आपण ग्राउंड तयार करताना करून घेऊ. मैदानासाठी गावकऱ्यांना मी नक्कीच विनंती करेन, सगळ्यांनी जास्तीची गरज नाही. 1000, 2000 जरी दिले तरी लाख रुपये सहज गोळा होतात. आणि 1,00,000-2 लाख रुपयात पाहिजे तसं अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी तयार होईल. जसे रूमला आता आपण 2-4 लाख रुपये घालवले सर, त्या पद्धतीने संदीप शेठ तुम्ही मराठी शाळेच्या वतीने प्रयत्न करा, हायस्कूल तुमच्या वतीने प्रयत्न करीत, आम्ही गावकरी आमच्या पद्धतीने तयारी करू. आणि पुढल्या वेळी शाळा चालू होताना मैदान आणि एक पीटी टीचर, सर पहिला पीटी टीचर तुम्ही आणा इथं, मग मैदान तुम्हाला लगेच तयार करू. आपण दोन्ही गोष्टी संगत करू, एवढी माझी तुम्हाला नक्कीच विनंती असेल. जास्ती न बोलता तुम्हाला सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नितीन भाऊ. यानंतर व्यासपीठावर सर्वच मान्यवर हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. खरं तर विद्यार्थ्यांचा आभार मानायचे नसतात तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात. तर ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत आहेत विद्यालयाचे प्राचार्य श्री आरेकर सर. विद्यार्थ्यांनी सरळ बसायचं. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि तो दिन कामगार दिन म्हणून संपन्न केला जातो. या अखंड महाराष्ट्रासाठी ज्या महान शूरवीरांनी बलिदान दिलं, अथक परिश्रम घेतले, त्या सर्व महान शूरवीरांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. संस्थेचे सन्माननीय संस्थापक श्रद्धास्थान स्वर्गीय भाऊंना विनम्र अभिवादन करतो. खरं तर आज हा महाराष्ट्र दिन संपन्न करत असताना आपण या राज्यामध्ये राहतो, या राज्याच्या मातीमध्ये आपण राहतो, आपल्या राज्याच्या मातीमध्ये झाला आणि म्हणून हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान सर्वांना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आपण हा महाराष्ट्र दिन संपन्न करत असताना आज मोठ्या थाटामाटामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि निश्चितपणानं ही शैक्षणिक संकुलं या गावामध्ये आदरणीय ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी यांच्या योगदानातून, यांच्या कार्यकर्तृत्वातून, यांच्या अथक परिश्रमातून ही संकुलं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे काम करत असताना निश्चितपणानं त्यांची शाबासकीची थाप आणि त्यांचा पाठिंबा याच्या जोरावर निश्चितपणाने त्या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण, एक आदर्श पद्धतीचे विद्यार्थी किंवा नागरिक कसे घडतील अशा प्रकारचा विचार मनाशी बाळगून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करत आहोत. मला ग्रामस्थांचं या ठिकाणी नामोल्लेख करण्यासाठी वेळ कमी आहे, परंतु या व्यासपीठावर सर्वजण खरं तर आज या महाराष्ट्र दिनासाठी आणि या मध्य विद्यालयाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सर्वजण उपस्थित आहे.
मी नामोल्लेख न करता सर्व मंचावर उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी, अधिकारी, आदरणीय ग्रामस्थ, माझे विद्यार्थी या सर्वांचं मनस्वी मनपूर्वक स्वागत करतो. निश्चितपणाने हे पवित्र ज्ञानदान क्षेत्र म्हटलं का आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय असलं पाहिजे. तर एक चांगल्या प्रकारची शिस्त, एक चांगल्या प्रकारचं प्रशासन आणि चांगल्या प्रकारची गुणवत्ता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. निश्चितपणानं खरं तर दुसरं वर्ष नितीन शेठ अण्णा माझं संपत आलेलं आहे. 2 वर्ष झाली मला या ठिकाणामध्ये येऊ. खरं तर जेव्हा पाय ठेवला तेव्हा निश्चितपणानं त्या ठिकाणी या शाळेचं प्रशासन, या शाळेची गुणवत्ता पुढे नेण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ न लक्षात घेता, रात्र असू दे, दिवस असू दे, सकाळचा प्रहर असू दे, हा जागीचा देव त्या ठिकाणी शाळा पुढे नेण्यासाठीचा अगदी मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलेला आहे. निश्चितपणे शाळेच्या भौतिक सुविधांचा जर आपण विचार केला तर आपण आल्यानंतर खरं तर सुसज्ज अशा प्रकारचं कॉम्प्युटर लॅब तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी तयार झालं. ते होत असताना एक सुंदर अशा प्रकारचं या वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 3-3.5 लाखाचं आपल्याला साहित्य, जवळजवळ 2 ई-लर्निंग सेट मिळालेले, संच मिळाले. त्याचबरोबर सुंदर अशा प्रकारची आपल्याला लॅब मिळाली, सायन्स लॅब, आणि सुंदर अशा प्रकारची ग्रंथालयाला पुस्तकं मिळाली. मी सर्वांना त्या ठिकाणी विनंती करून सांगेल का फक्त भौतिक सुविधांना प्राधान्य देणारा मी शिक्षक नाही. मला शालेय शिस्त आणि शालेय गुणवत्ता ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आणि नितीनदादांनी सांगितलं क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडेमध्ये आपले विद्यार्थी खरोखर या मातीला एक वेगळ्या प्रकारचा गुणधर्म आहे. अनेक विद्यार्थी स्टेटपर्यंत कबड्डी खेळलेले आहेत, जिल्हा पातळीवर खेळलेले आहेत. हे सगळं होत असताना माझ्या मनामध्ये सुद्धा नितीनदादा ही खंत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये क्रीडा कुठल्याच प्रकारची भरती नसल्यामुळे क्रीडा शिक्षकांची परिस्थिती थोडीशी दयनीय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं गेल्या वर्षी मी एक गोष्ट बोलून दाखवली होती का आपण आपल्याच गावातील एखादा कोच म्हणून एखादा माजी विद्यार्थी जर नेमला त्याला आपण काही स्वरूपामध्ये मानधन देऊया आणि कायमस्वरूपी त्याची नेमणूक जर केली तर शाळा त्याला मानधन देईल, आपण सर्वजण मिळून मानधन देऊ आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवण्यासाठी माझा सुद्धा कसोशीने प्रयत्न आहे. मी सकाळी पण येईल आणि मी संध्याकाळचा सुद्धा वेळ त्या कोच बरोबर देईल. आणि मला सुद्धा वाटतं चांगल्या प्रकारचे विद्यार्थी खेळामध्ये सुद्धा पुढे गेले पाहिजेत. हे सगळं होत असताना निश्चितपणानं शालेय शिस्त ही आपण चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहेत. ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चमकत आहेत. हे सगळं पुढे घेऊन जात असताना माझा एक तुम्हाला सगळ्यांना विनंती सांगायची एक संकल्प आहे आणि तो म्हणजे मी अनेकांशी खाजगी बोलून गेलेलो आहे का या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये निलेश शेठ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची शिस्त बिघडली हे सगळं पाहत असताना प्रत्येक शिक्षक कसोशीने प्रयत्न करतो त्या विद्यार्थ्याला का बाबा भांडू नये, चांगलं बोलावं, मारामारी करू नये, वाचाळपणा करू नये, चांगलं खावं, या सगळ्या प्रकारचं शिक्षण देत असताना काही प्रमाणामध्ये शिक्षाही केली जाते संधी. परंतु मला प्रामुख्याने सांगायचं अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्गाचा पालक, विद्यार्थी आणि शिक्षक अण्णा प्रत्येक महिन्याला मेळावा घेतला. वर्गात 45 विद्यार्थी आहेत, तिथं पालक बसलेत काही, त्यांनी सांगावं त्या पालक मेळाव्याला 12-13 विद्यार्थी उपस्थित राहतात. माझा मानस काय का सगळे जर पालक उपस्थित राहिले, विद्यार्थी मी घेऊन बसतोय, मला त्यांच्या अडचणी जर समजल्या तर त्यांच्यावर मला काहीतरी कारवाई करता येईल. परंतु पालकांची उपस्थिती त्या ठिकाणी कमी असते. हा उपक्रम दर महिन्याला मी राबवतोय. सराव चाचण्या त्या ठिकाणी घेतल्या जातात, परंतु पालकांचा पाहिजे तेवढा पाठिंबा सरपंच साहेब मिळत नाही. ताई, हा मुद्दा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून हे झालं कशामुळं तर अलीकडच्या काळामध्ये मोबाईलची दुनिया आली. वडिलांचा मोबाईल मुलांकडे कोणत्या मुलाला इथं बोलून घ्या आणि त्याला विचारा तू मोबाईल कोणाचा वापरतो, प्रत्येक विद्यार्थी आईचा मोबाईल वापरतोय. इंस्टाग्रामचं अकाउंट त्यांचं आहे साहेब, व्हॉट्सअपचं अकाउंट त्यांचं आहे साहेब वेगळं. ते बरेच अकाउंट त्यांनी काढले. मला मुलं येऊन सांगतात चॅटिंग रात्रीच्या पद्धतीनं मुली मुले करतात, मुलं करतात, मित्रांना करतात. हे प्रकारांना प्रामुख्याने चालू आहे. मग आता याच्यावर जर आपण या मोबाईलवर जर पालकांनी ध्यान आणला नाही तर हे विद्यार्थी वाचनाकडे जात नाही. कोणताही विद्यार्थी वाचत नाही. शेवटी फक्त विद्यार्थी परीक्षेच्या काळामध्ये चाचणीचं वेळापत्रक दिलं का 2 दिवस विद्यार्थी त्या दिवसापर्यंत वाचतात. परत विद्यार्थी परीक्षा आल्याशिवाय ते दादा पुस्तक काढत नाही. तुम्हाला अनुभव घेतलाय. आणि म्हणून माझा संकल्प आहे या गावाला जसं क्रीडा स्पर्धामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे घेऊन जायचं, हे जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, स्थिरता पाहिजे. आणि ती करत असताना एक स्वतंत्र सुंदर सुसज्ज अशा प्रकारचं वाचनालय तयार करायचं. आणि ते वाचनालय तयार करत असताना एक सुसज्ज आता इमारत
बालक मंदिरची झालेली आहे. हे वर्ग अण्णांनी सांगितलं तुमच्या ताब्यामध्ये देणार आहे. मला असं वाटतं ग्रंथालयाला आता एक वर्ग आहे आणि दुसरा वर्ग तर त्याला जोडला भिंत काढून आणि काउंटर जर आपण भिंतीला केले, मध्ये जर आपण त्या ठिकाणी सगळी ग्रंथालयाची कपाटे जर मांडली आणि मुक्त ग्रंथालयाची चावी विद्यार्थ्यांकडे, कपाटाची चावी विद्यार्थ्यांकडे, विद्यार्थ्यांनी पुस्तक नोंदवायचं, विद्यार्थ्यांनी वाचायचं, विद्यार्थ्यांनी परत पुस्तक तिथं नेऊन ठेवायचं. आम्ही कुणी त्याचा निर्बंध आणणार नाही. ज्याला वाचायचं 5 प्रकारचे आपण वर्तमानपत्र ठेवणार आहोत, ठेवू तिथे. अशा प्रकारचा माझा संकल्प आहे. येणारा विद्यार्थी कुठेतरी फेरफटका उठण्यापेक्षा फिरण्यापेक्षा तो विद्यार्थीच्या ग्रंथालयामध्ये बसेल, सुसज्ज ग्रंथालय होईल, वाचनालय होईल आणि वाचनाची आवड मुलांना त्या ठिकाणी लागली पाहिजे. वाचन अजिबात विद्यार्थी करत नाही. आता एखाद्या विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षा संपली, तुम्ही जर विचारलं मराठीच्या दुसऱ्या धड्याचं 5व्या धड्याचं नाव सांगतो, विद्यार्थ्याला सांगता येत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही ओपून काम करतोय, त्याबद्दल वादच नाही. आम्ही कुठे कमी पडलो 100% आमचं काम करा, तुम्ही बोला, त्याचा स्वीकार केला जाईल. विशेष अजिबात तो नाहीये. 100% सांगा कुठं कमी पडलो तर. पण मला प्रामुख्याने सांगायचंय का आपण सुद्धा जेव्हा गावामध्ये मिटिंग्स करतो किंवा ग्रामसभा आपल्या असतात, तिथे सुद्धा या शिक्षण क्षेत्राच्या संदर्भामधल्या काही विचारधारा तिथं मांडल्या गेल्या पाहिजे. आपण बाकीच्या जशा गोष्टी मांडतो तशा पद्धतीने या गोष्टी मांडल्या पाहिजेत. आणि मला खरोखर मला कळमगावचा अभिमान आहे. कारण या मातीतल्या प्रत्येक माणसाचा पवित्र ज्ञानदान क्षेत्राच्या शिक्षण क्षेत्राकडे निश्चितपणे चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी खरं तर शिक्षणप्रेमी आहे. याचा खरं तर मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून अगदी ज्युनियर KG पासून माध्यमिकच्या शाळेपर्यंत संकुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. कुठल्या प्रकारची कमतरता नाही. आणि जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी तुमच्या समोर काही गोष्टी मांडू त्याची पूर्तता 100% तुम्ही करता. आणि म्हणून मंचावर उपस्थित सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. उपस्थित मान्यवर, आमची शाळा 9:45 वाजता भरते, परंतु सरांची शाळा 9 वाजता भरते. 9 ते 5 अशा पद्धतीने सरांची उपस्थिती आपण सर्वजण पाहत असाल. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने गेल्या 2 वर्षामध्ये ज्या आपण भौतिक सुविधा या ठिकाणी निर्माण करू शकलो असो, या भौतिक सुविधेबरोबरच गुणवत्तेमध्ये सुद्धा अतिशय भरीव अशी वाढ ही आपणाला या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून दिसून येत आहे. आणि निश्चितच पुढील काळामध्ये यामध्ये अधिकची वाढ होईल, मी असं सर्वांना मान्यवरांना आश्वासित करतो. यानंतर सर्व मान्यवर हे कार्यालयामध्ये अल्पोपहार आणि चहा पानासाठी उपस्थित राहतील. आणि सर्व विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर आपापल्या वर्गामध्ये जायचंय, त्या ठिकाणी वर्ग शिक्षक आपल्या वर्गाच्या निकालाचं वितरण करतील. धन्यवाद.